आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील विविध प्रभागात विकास कामे मागील काळात सुरू होती। काही विकास कामांविषयी भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच कार्यादेश असलेले कामे सुरू करा या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। त्यावर प्रभाग क्रमांक 12, 15 आणि 17 मध्ये गेल्या काही वर्षांपासून कामे मंजूर होऊन त्याची कार्यादेश देखील झाली आहे। ह्याचा खुलासा मुख्याधिकारी यांना निवेदन आणि पत्रकार परिषदेतून लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केला आहे। यावेळी नगरसेवक अर्जुन भिल्ल, प्राध्यापक दीपक माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, राजूबाई माळी, कमलाबाई पाटोळे, सुभाष माळी, राहुल पाटोळे आदी उपस्थित होते। पत्रकार परिषदेतून नगराध्यक्षा कलावती माळी यांनी दिले उत्तर ते असे: प्रभाग क्रमांक 12, 15 आणि 17 मध्ये गेल्या काही वर्षांपासून कामे मंजूर होऊन त्यांची कार्यादेश देखील झाले आहेत। त्यापैकी मे राम कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये कम्युनिटी हॉल बांधणे या कामाचा समावेश आहे। या कामाचा कार्यादेश दिनांक 4/11/2025 रोजी झाला असून ठेकेदाराने संबंधित नगरपंचायत अभियंत्यांना भेटून लेआउट घ्यावी आणि 5 दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे आदेश आहेत। या कामाची मुदत आणि वर्ष आहे। प्रत्यक्षात या ठेकेदारांना काम सुरू न केल्यास नगरपंचायतीने 9 फेब्रुवारी 2026 रोजी पत्र देऊन 3 महिन्यांची मुदत दिली होती। त्यांनी आजपर्यंत नगरपंचायत अभियंत्याशी संपर्क केलेला नाही। मे राम कन्स्ट्रक्शन यांना कार्यादेश दिनांक 23/2/2024 नुसार शिंदखेडा शहरातील BK देसले नगर मध्ये भुयारी गटारीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे गटारीचे पाणी बाथरूम मध्ये परत येऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांनी त्याबाबत त्वरित दखल घेऊन विशेष बाब म्हणून या गटारीचे नव्याने काम केले आहे। मे राम कन्स्ट्रक्शन यांनी शिंदखेडा येथील भगवा चौक ते SSVPS कॉलेज पर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करणे आणि सुशोभीकरण करण्याचा ठेका घेतला आहे। हे काम पूर्ण होण्याची मुदत 20/9/2025 रोजी संपली असून अद्याप हे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मे राम कन्स्ट्रक्शन यांनी गेल्या 2022-23 पासून शिंदखेडा शहरामध्ये अनेक ठिकाणी कामे केली आहेत। ती कामे त्यांनी स्वतः केली नसून शिंदखेडा शहरातीलच अन्य लाभार्थी ठेकेदारांमार्फत केल्याचा आमचा आरोप आहे। त्यामुळे या कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे। ही कामे आज देखील प्रत्यक्ष पाहिली तर त्यामधील निकृष्ट कामाच्या दर्जाची माहिती आपल्याला मिळू शकते। मे अवंतिका कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सिद्धार्थनगर येथे फेवर ब्लॉक बसवण्याचे काम देण्यात आले होते। या कामाचा कार्यादेश दिनांक 27/2/2025 रोजी देण्यात आला। सदर काम 240 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र हे काम सुरूच झाले नाही तर देखील ठेकेदारांनी पैसे काढून घेतल्याची माहिती मिळाली। मे रेडियन्स इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना 2024-25 मध्ये सोलर लाईट बसवण्याचा ठेका घेतला होता। त्यापैकी अनेक लाईट बंद अवस्थेत असून त्याची एकदाही देखभाल दुरुस्ती त्यांनी केलेली नाही। त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या ठेकेदारांना स्वतः कामे केलेली नसून त्यांनी शिंदखेड्यातीलच त्यांचे लाभार्थी ठेकेदार निवडून कामे कशीबशी करून घेतली आहेत। आमच्या प्रभागामध्ये याच प्रकारची कामे करण्यासाठी मे राम कन्स्ट्रक्शन, मे रेडियन्स इलेक्ट्रिकल्स यांनाच पुन्हा कामे सुरू करण्याचे आग्रह उपनगराध्यक्ष उदय देसले, नगरसेविका तथा भाजप गटनेत्या वंदना परमार, नगरसेविका शीतल सोनवणे, ज्ञानेश्वर सकट यांनी केला आहे। याबाबत त्यांनी पत्र देखील मुख्याधिकारी यांना दिले आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये मे सेवा फाउंडेशन यांना 10 सीटाचे सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ठेका मिळाला आहे। त्यांनी वेळेत प्रशासनाशी संपर्क साधल्याने आणि त्यांची शहरातील अन्य कामे पाहून हे काम त्वरित सुरू करण्याबाबत नगराध्यक्षा यांनी मुख्याधिकारी यांना यापूर्वीच पत्र दिले आहे। त्यांच्या कामाची सुरुवात लगेचच होणार आहे। ज्या ठेकेदारांनी आपली कामे अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाची केलेली असल्यामुळे नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांनी त्यांना वेळोवेळी नोटिसा देखील दिल्या असून त्यांना या ठेकेदारांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही। शहरात अन्य ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची होऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची आम्हाला शंका आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12, 15 आणि 17 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपणास या निवेदनातून असे लक्षात आणून देतो की त्याच ठेकेदारांना ही कामे करण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत देऊ नये, किंबहुना नगराध्यक्ष म्हणून शिंदखेडा शहरात अशा ठेकेदारांना मंजूर झालेली कोणतीही कामे त्यांनी स्वीकार करू नयेत, तसेच त्यांना काळ्या यादीत टाकावे।
अशी आम्ही मागणी करीत आहोत. आता या नवीन मंजूर झालेल्या कामांना नव्याने प्रक्रिया राबवून दुसरे ठेकेदार नियुक्त करावेत आणि त्यांच्याकडून दर्जेदार कामे करून घ्यावीत. संबंधित ठेकेदारांनी आमच्या प्रभागात कामे सुरू केल्यास त्यांना जनतेच्या प्रक्षोभास तोंड द्यावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. एकंदरीत श्रेयवाद सुरू आहे. नगरपंचायत सिंदखेडा जिल्हा धुळे. विषय आमच्या प्रभागातील मंजूर कामांसाठी नव्याने प्रक्रिया राबवून ठेकेदार बदलण्याबाबत. महोदय, वरील विषयामुळे कळू इच्छिते की आमच्या प्रभाग क्रमांक 12, 15 व 17 मध्ये गेल्या काही वर्षापासून कामे मंजूर होऊन त्यांची कार्यादेश देखील झाले आहेत. यापैकी मी राम कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला प्रभाग क्रमांक 15 व प्रभाग क्रमांक 17 मध्ये कम्युनिटी हॉल बांधणे या कामांचा समावेश आहे. या कामांना कार्यादेश दिनांक 4/11/2025 रोजी झाला असून ठेकेदाराने संबंधित नगरपंचायत अभियंत्यांना भेटून लेआउट घ्यावी आणि 5 दिवसाच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. या कामाची मुदत 1 वर्ष आहे. प्रत्यक्षात या ठेकेदाराने काम सुरू न केल्याने नगरपंचायतीने 9 फेब्रुवारी 2016 रोजी पत्र देऊन 3 महिन्यांची मुदत दिली होती. त्यांनी आजपर्यंत नगरपंचायत अभियंत्यांशी संपर्क केलेला नाही. मी राम कन्स्ट्रक्शन यांना कार्यादेश दिनांक 23/2/2024 नुसार सिंदखेडा शहरातील बीके नगरमध्ये भुयारी गटारीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गटारीचे पाणी बाथरूममध्ये परत येऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती कलावती माळी यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन विशेष बाब म्हणून या गटारीचे नव्याने काम केले आहे. मेसर्स राम कन्स्ट्रक्शन यांनी सिंदखेडा येथील भगवत चौक ते SSCP कॉलेजपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करणे व सुशोभीकरण करण्याचा ठेका घेतला आहे. हे काम पूर्ण होण्याची मुदत 2009-25 रोजी संपली असून अद्याप हे काम निकृष्ट दर्जाचे असून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे राम कन्स्ट्रक्शन यांनी गेल्या 2022-23 पासून सिंदखेडा शहरांमध्ये अनेक ठिकाणी कामे घेतली आहेत. ही कामे त्यांनी स्वतः केली नसून सिंदखेडा शहरातील अन्य लाभार्थी ठेकेदारांमार्फत केल्याचा आमचा आरोप आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. ही कामे देखील प्रत्यक्ष पाहिली तर त्यामधील निकृष्ट दर्जाच्या माहिती असल्यास आपल्यास मिळू शकते. मी अवंतिका कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सिद्धार्थनगर येथे पेवर ब्लॉक बनवण्याचे काम देण्यात आले होते. या कामाचा कार्यादेश दिनांक 27/2/25 रोजी देण्यात आला. सदर काम 240 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम सुरू झाले नाही. तरी देखील ठेकेदाराने पैसे काढून घेतल्याची माहिती मिळाली आहे. मी रेडियन्स इलेक्ट्रॉनिक या ठेकेदाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सव योजना 2020 तारीख 20/24/25 मध्ये सोलर लाईट बसवण्याचा ठेका घेतला होता. त्यापैकी अनेक लाईट बंद अवस्थेत असून त्यांची एकदाही देखभाल दुरुस्ती यांनी केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या ठेकेदारांनी स्वतः कामे केलेली नसून त्यांनी सिंदखेड्यातीलच त्यांचे लाभार्थी ठेकेदार निवडून त्यांनी कशीबशी कामे करून घेतली आहे. आमच्या या प्रभागामध्ये याच प्रकारची कामे करण्यासाठी मी राम कन्स्ट्रक्शन रेडियन्स इलेक्ट्रिकल यांना पुन्हा कामे सुरू करण्याचा आग्रह उपनगराध्यक्ष उदय देशले, नगरसेविका तथा भाजप गटनेत्यांचा वंदना परमार, नगरसेविका शीतल सोनवणे, ज्ञानेश्वर सकट यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पत्र देखील मुख्याधिकारी यांना दिले आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सेवा फाउंडेशन यांना 10 सीटचे सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ठेका मिळाला आहे. त्यांनी वेळेस प्रशासनाशी संपर्क साधल्याने आणि त्यांची शहरातील अन्य कामे पाहून हे काम त्वरित सुरू करण्याबाबत नगराध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांना यापूर्वी पत्र दिले आहे. त्यांच्या कामाची सुरुवात लगेचच होणार आहे.
ज्या ठेकेदारांनी आपली कामे अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाचे केलेले असल्यामुळे नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांनी त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या असून त्यांनी या ठेकेदारांनी काही प्रतिसाद दिलेला नाही. महाशय मुख्याधिकारी नगर पंचायत चिंचखेडा जिल्हा धुळे. विषय: आमच्या प्रभागातील मंजूर कामांसाठी नव्याने प्रक्रिया रद्द. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.